नमस्कार. आज आपल्या देशदूतच्या मंचावर सत्यशोधक या मराठी चित्रपटाची टीम आलेली आहे. आपण सर्व चित्रपटाचे जे नायक आहेत आपण सर्वजण त्यांना जाणतोच. त्यांचे जुने मराठी चित्रपट आपण बघितलेलेच आहेत. हे संदीप कुलकर्णी सर आपले स्वागत आहे देशदूतच्या मंचावर. या चित्रपटाचे प्रोड्युसर आप्पा बोराटे आणि लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर. सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे. तर सत्यशोधक हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असणार आहे. आपण सर्वांनाच ठाऊक आहे की आज ज्या स्त्रिया भारतामध्ये मोठमोठ्या पदावर गेल्या आहेत त्याचं मूळ स्थान फक्त सावित्रीमाई ह्याच आहेत. आणि या निमित्ताने या चित्रपटाचे मुख्य नायक संदीप सर यांच्याशी आपण चर्चा करूया. संदीप सर नमस्कार. सर्वप्रथम देशदूतच्या मंचावर आपलं स्वागत आहे. या चित्रपटाचा आपला अनुभव कसा होता? अनुभव चांगलाच आहे, म्हणून तर आज मी इथे आहे सगळीकडे ह्याची प्रसिद्धी करायला. कारण अनुभवाबरोबर हा कठीण पण होता सिनेमा करायला सगळ्याच दृष्टीने. ॲज अन ॲक्टर म्हणून, लेखक दिग्दर्शक म्हणून, ह्यांना प्रोड्युसर म्हणून. कारण हा सिनेमा मी म्हटलं तसं हा एक जबाबदारी होती. कारण एवढे मोठे व्यक्ती आपण सिनेमावर आणतो तर म्हणजे ते नुसता उपदेश देणारे नसावे. त्यांचं आयुष्यातलं जे सगळं अनुभव आहे, त्यांना अनुभव जो आलाय तो आपण ऑडियन्सला द्यावा अशा हेतूने हा सिनेमा केलाय. आणि मला त्यामुळे मजा आली हा सिनेमा करायला. आपल्याकडे येतो, ह्या चित्रपटाचं लेखन करावं असं आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? मुळात मी ऐतिहासिक पात्रांमध्ये आधीपासूनच रमलेला आहे. कारण याच्या आधी गाडगे महाराजांचा डेब्यू केलाय, त्यानंतर महानायक वसंतराव नाईकांचा केलाय. त्यामुळं या पात्रांच्या नेहमी मी प्रेमातच होतो. आणि मग जेव्हा वसंतराव नाईक करतोय त्यावेळेला मला कळतं की वसंतराव नाईक महात्मा फुलेंना गुरु म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा विचार करतो तेव्हा कळतं की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानायचे. आणि त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा विचार करतो तेव्हा मला कळतं की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं आणि ते सुद्धा महात्मा फुलेंना आपला गुरु म्हणायचे. आणि त्यामुळे मी त्या पात्राच्या मुळात प्रेमात पडतच होतो. आणि या सगळ्या लोकांना वाचताना महात्मा फुले प्रचंड वाचलेले होते मी. त्यामुळे हे काहीतरी घडलं पाहिजे, याच्यावर सिनेमा झाला पाहिजे असं वारंवार वाटायचं. आणि मग जेव्हा या सामाजिक जाणीवा माझ्या अवतीभोवती असणाऱ्या निर्मात्यांना, मित्रांना झाल्या तेव्हा आम्ही एकत्रित चर्चेतून हा सिनेमा करायचा. आणि ते सगळा एक प्रामाणिक प्रयत्न झाला आणि आज सिनेमा नावरूपाला आलाय. अच्छा आप्पाजी, आपला अनुभव कसा होता? खूपच छान. मी गेली 20 वर्ष आले चित्रपट क्षेत्रामध्ये ॲज ए कलाकार म्हणून काम करत होतो. आणि कलाकार म्हणून काम करत असताना असं लक्षात आलं की अनेक महात्म्यांच्या जीवनावर चित्रपट आले, परंतु महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या जीवनावर एकही चित्रपट आला नाही किंवा सावित्रीबाई फुल्यांच्या जीवनावर एकही चित्रपट आला नाही. जो येऊन गेला तो स्वातंत्र्याच्या पूर्वीला, त्याच्यानंतर एकही आला नाही. म्हणून आम्ही निर्मात्यांच्याबरोबर चर्चा केली आणि या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढावा असं पुढं आलं. आणि नंतर मग आम्हाला निलेश साहेब जळमकर असतील, सर असतील, हे आले आणि त्यांनी खूप छानपैकी लेखक दिग्दर्शक म्हणून आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणून त्याला काही सांगायलाच नको. त्यात आपण 5 जानेवारीला सर्व पास झालाच. खूपच छान. आणि ज्या काही अनेक अडचणीमध्ये आल्या आणि त्या सर्व अडचणीवरती मात करत शेवट तो आम्ही पूर्ण केला. आणि 5 जानेवारीला तो समाजापुढे येईल, तो प्रेक्षकांना येईल आणि खूपच छान वाटेल. नक्कीच शुभेच्छा तुमच्या नवीन चित्रपटासाठी. संदीप सर, मी तुमच्याकडे येतो. हे चित्रपट करत असताना आपला काही एखादा चांगला अनुभव त्यामधला? खूप आहेत, म्हणजे चांगले. ऑब्व्हियसली ह्या सिनेमामध्ये करताना अनुभवच आले वेगवेगळे. आणि त्यामध्ये स्पेशली आता सावित्रीबाईंचा रोल ज्यांनी केला आहे राजश्री देशपांडे, तिच्याबरोबरचे अनुभव खूपच छान. म्हणजे कारण ती स्वतः खूप स्वयंसेविका आहे, म्हणजे ती खूप सोशल वर्क करते. ती काही गावांना तिने दत्तक घेतलं आहे, ती काही शाळां तिने उभारल्या आहेत, पाणी गावातनं आणलं आहे, असं बरंच काम ती बरीच वर्ष करते. आणि म्हणूनच तिला ह्याच्यामध्ये पण कास्ट केलं गेलं, कारण एक अत्यंत खरं तिचं एक हे आलं. त्यामुळे आमचे जे सीन्स करताना ते तुम्ही पडद्यावर बघालच की ते अनुभव. कारण काय होतं ना की ह्या एवढ्यासाठी सावित्रीबाई त्या ॲक्टर पण महत्त्वाच्या आहेत, कारण ते दोघं एकत्र होते सतत प्रवासात.
म्हणजे आपण ते म्हणतो की 2 शरीर आणि 1 जीव असे ते होते. तर ते सिनेमामध्ये यायला फार गरजेचं होतं. तर ते आलेलं आहे आणि त्यामुळे त्या सीन्समध्ये मला खूपच चांगले अनुभव आले. उत्तम अभिनेत्री बरोबर काम करताना आणि जी खरोखर लाईफमध्ये आणणारी अशी एक अभिनेत्री माझ्याबरोबर होती. त्यामुळे छान तो अनुभव होता. आणि एक महात्मा ज्योतिबांचा जो रोल तुम्ही प्ले केलेला आहे या चित्रपटामध्ये, एक स्वतःला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या रूपात बघितल्यानंतर एक काय काय फिलिंग होतं तुमचं? प्रथम निलेशनीच मला महात्मा फुलेंच्या ह्याच्यात पाहिलं, कारण मला जेव्हा त्यांनी महात्मा फुलेंचा ऐतिहासिक फोटो आणि माझा फोटो त्यांनी मॉर्फ केला आणि तो त्यांनी मला दाखवला, तेव्हाच मला ते पहिल्यांदा असं जाणवलं की मी त्यांच्यासारखा दिसतो किंवा दिसू शकतो. त्यामुळे अर्ध काम तर त्यानेच केलं होतं. त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली माझं एक जेव्हा तो काम सुरू झालं तेव्हा हे झालं की काय करावं, कारण परत वय पण होते वेगवेगळे. आपल्याकडे जो फोटो दिसतो तो एका वयाचा दिसतो, पण मग तो वयाचं प्रोग्रेशन कसं आलं, किंवा आपल्याला माहिती आहे की ती दाढी आणि हे होती, पण ती दाढी अगदी लहानपणापासून होती का किंवा तरुण वयात होती का, मग ती कशी असं एक वेगळा आम्ही त्याचा एक प्रोग्रेशन पण त्या सिनेमामध्ये ठेवलेला आहे. अच्छा. निलेशजी, ज्यावेळेस आपण लेखन केलं या चित्रपटाचं, तर मग यासाठी नक्की आधार कुठला संदर्भ कुठला घेतला होता? महत्वाचा विषय आहे. कसं असतं की ही जबाबदारी, जसं संदीप सरांनी सांगितलं, महात्मा फुले मांडतो तेव्हा सर्वांवरती तेवढीच जबाबदारी असते. एक नट म्हणून त्यांना जी आव्हानं होती, ते एक लेखक म्हणून मलाही काही वेगळी आव्हानं होती, निर्माते म्हणून यांची काही वेगळी आव्हानं होती ही सगळी कलाकृती मांडताना. तर काय होतं की अशा माणसांना मांडताना सांगताना खूप भान ठेवून हे सगळं करावं लागतं, कारण अशा वेळेस काही गोष्टी वादाच्या होऊ नयेत, घडू नयेत. आणि मतमतांतरे समाजात प्रत्येक महापुरुषाविषयीची असतातच. आणि अशा वेळेस आम्हाला जो खरा प्रामुख्याने आधार आम्ही घेतलाय तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा. महाराष्ट्र शासनाने जे महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय म्हणून एक मोठं पुस्तक प्रकाशित केलं, आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या संग्रहात महात्मा फुलेंच्या आयुष्याशी निगडीत जी पुस्तकं होती त्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला गेला. जसं की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं काही कल्पक आणि काही भंपक गोष्टी आम्ही अजिबात टाळलेल्या आहेत, कारण ते विषय पुढे येऊ नये. आणि जे होतं, जे तथ्य होतं, सत्य होतं, ज्याचे पुरावे आहेत, ब्रिटिशकालीन पुरावे आहेत, अशा प्रसंगांनाच प्राधान्य दिलं. आणि एवढे भरपूर प्रसंग होते की मला एका ठिकाणी असं विचारलं होतं की तुम्ही समाधानी आहात का त्या 2.5 तासात महात्मा फुले मांडताना? तर मी तेव्हा बोललो होतो की मी पुन्हा एकदा महात्मा फुले मांडायला घेतला, लिहायला घेतला ना, तर याच्यातला एकही प्रसंग न घेता एक पूर्ण दुसरं एक वेगळं कथानक होऊ शकतं. त्याला सुरुवात असेल, मध्यांतर असेल आणि शेवटही असेल, एकही प्रसंग न घेता. त्यामुळे हे सर्व घेताना मला ओढताण फार करावी लागली नाही, काहीतरी कल्पकता, काहीतरी भंपकता ही टाकावी लागली नाही. त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग जे सर्व लेखकांना मान्य आहेत, अशा प्रसंगांना अधिक प्राधान्य देऊन या चित्रपटाची कथा, पटकथा आणि हे सर्व तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे काही त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही. शुद्ध, स्वच्छ आणि एक सामाजिक कलाकृती ही पूर्णत्वास गेलेली आहे. नक्कीच. आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी एवढंच सांगेल की वाचनाकडून पिढी आता दूर चाललेली आहे, आणि अशा वेळेस चित्रपट असेल, सिरियल्स असतील किंवा आणखी सिरीज असतील, वेब सिरीज असतील, ही सशक्त माध्यमं आता या नवीन पिढीशी कनेक्ट आहेत. आणि अशा वेळेस या सर्व निर्मात्यांच्या मदतीने आप्पासाहेब बोराटे आहेत, तायडे साहेब आहेत, पट्टे बहादूर साहेब आहेत, शेळके साहेब आहेत, या सर्वांच्या मदतीने हे एक धाडस केलेलं आहे, एक सामाजिक विषयाला घेऊन समोर येण्याचं. संदीपजी आणि राजेश्री प्रचंड सुंदर अशी केमिस्ट्री आहे. नुसतं एक सामाजिक बोध देणारा सिनेमा नाही, तर एक जाणीव करून देणारा, एक अनुभव देणारा तुमच्या आमच्या नात्यातला, आणि एक सामाजिक भान जपणारा हा सिनेमा येतोय. आणि त्या सर्वांनी 5 जानेवारीला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. म्हणून मी या निमित्तानं, आपल्या या देशदूतच्या निमित्तानं सर्वांना मी आव्हान करतो की सगळ्यांनी आपल्या कुटुंबासह, कारण आजकाल म्हणजे कुटुंबासह सिनेमा पाहायला जाणं खूप कठीण विषय झालाय, कुठला जायचा कुठला नाही. पण हा अगदी विश्वासानं सांगतो, आपण सगळेजण सर्व कुटुंबासह, नातेवाईकासह हा सिनेमा बघायला जा, म्हणजे असे विषय पुन्हा पडद्यावर येतील आणि एक छान असं सामाजिक भान जपल्या जाईल. निश्चितच महात्मा फुले हे फक्त आपण बऱ्याच जणांनी आपल्या शाळेच्या काळामध्येच ऐकले असतील, सावित्रीबाई फुले शाळेच्या काळातच ऐकले असतील,
पण आता रिअलमध्ये एक महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना बघण्याची संधी आपल्या प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. सर, आपल्या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण देशदूतच्या मंचावर आले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.